शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। मर्सिडीज बाबतच्या विधानाप्रकरणी हा दावा दाखल करणार आहेत। तशी माहिती सुषमा अंधारेंनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे। उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने वक्तव्य केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। नीलम गोऱ्हेंचं कालचं वक्तव्य म्हणजे विकृती असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केला। साहित्य संमेलनातील राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत। दरम्यान नीलम गोऱ्हे विश्वासघातकी असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी गोऱ्हे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याच्या विरोधात पंढरपूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नीलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले। जोरदार घोषणाबाजी केली। भिवंडीतील कार्यक्रमात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील कुठला व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो ते सिद्ध करावं। ज्या मर्सिडीज आणि रेंज रोवर मध्ये बसतात त्या गाड्या त्यांच्या आहेत का असं म्हणून राणेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। अजय बोरस्ते यांनी शिवसेनेबाबत प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे खऱ्या कार्यकर्त्यांना वाव आहे अशी प्रतिक्रिया बोरस्तेंनी शिवसेनेबाबत केली। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेची काय अवस्था आहे हे आपण बघताय असंही बोरस्तेंनी सांगितलंय। शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होण्याची शक्यता आहे। तत्कालीन शिंदे सरकारनं नोडल एजन्सी नेमणुकीबाबत निर्णय घेतला होता। तत्कालीन शिंदे सरकारनं आखलेलं धोरण आणि खरेदीसाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सीबाबत शासन नव्यानं धोरण ठरवणार आहे का? निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता देखील रद्द होणार असल्याची माहिती आहे। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे 2 नेते जनसंपर्क शिबिरं घेणार आहेत। आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे शहरातील रहिवाशांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी शिबिरं घेणार आहेत आणि या बैठकीमुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्वाला भाजप आव्हान देण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे। मंत्री इंद्रनील नाईक संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। यावेळी संभाजीनगर शहरात बंजारा बांधवांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। दरम्यान त्यांनी गड किल्ल्याच्या साफसफाईचा आढावा घेतला। भिवंडीतील अणगावात मंत्री महेंद्र दादा नथुराम वेदक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात मंत्री नितेश राणेंसह कपिल पाटलांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। सुहासजी बसरकोट यांना भूषण पुरस्कार तर राजूभाऊ चौधरी यांना सुखकर्ता कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। राज्य सरकारच्या वतीने येत्या 15 मार्चपर्यंत कोल्हापूर खंडपीठ विषयासंदर्भात मुंबईमध्ये बैठक घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खंडपीठासाठीचं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीनंतर माणिक पाटील चुवेकर यांनी कलिंगडचं रस पिऊन उपोषण सोडलंय। सांगली जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना नशाविरोधी प्रतिज्ञा आणि शिक्षकाकडून ड्रग्सचे दुष्परिणाम याबाबतीत मार्गदर्शन दिलं जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। राज्याच्या शिक्षण विभागाकडे तसा प्रस्ताव देखील मान्यतेसाठी पाठवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहण्याचा ठराव करण्यात आला। भिवंडीच्या अणगावातील एका कार्यक्रमात नितेश राणेंनी मोठं वक्तव्य केले। सर्व हिंदूंनी संघटित आणि एकत्र राहिलं पाहिजे असं वक्तव्य यावेळी राणेंनी केलं। साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराज यांच्या भक्तांनी आंदोलन केले। विजय वडेट्टीवारांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी वडेट्टीवारांच्या फोटोला जोडे मारत तीव्र निषेध करण्यात आलाय। बीडमध्ये विजय वडेट्टीवारांच्या विरोधात नरेंद्र महाराजांचे अनुयायी आक्रमक झाले। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। तर यावेळी वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला। परभणी महापालिकेच्या विरोधात विकास संघर्ष सभेच्या वतीनं रोड रोलर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे नागरिक धुळीमुळे श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत। त्यामुळे जोपर्यंत शहरात चांगले रस्ते होणार नाहीत तोपर्यंत टॅक्स देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले।
लातूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। कर्नाटक सरकारच्या विरोधात सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। शहरातील 7 रस्ता परिसरात त्यांनी कर्नाटकातील बस अडवली। दरम्यान एसटीवर जय महाराष्ट्र असं लिहिलं। तसंच कर्नाटक एसटी चालकाला बसमधून खाली उतरवून त्यांना हार घालत गांधीगिरी पद्धतीने सत्कारही केला। दिव्यातील जनता रस्त्यावर उतरली होती। अनधिकृत बांधकामाविरोधात एकीकडे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय तर दुसरीकडे दिव्यातल्या नागरिकांनी आज प्रशासनाविरोधात आंदोलन केलं। न्याय द्या अशा घोषणा देत नागरिकांनी निषेध केला। बेकायदेशीर इमारतींवरची कारवाई करण्यापूर्वीच दिवेकर संतापले। पेट्रोल बॉटल आणि गळफास घेतलेला प्रतिकात्मक पुतळा घेत सर्व दिवावासियांनी आंदोलन केलं। लातूर जिल्ह्यात मुदतवाढीसाठी युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक झालेत। प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जिल्ह्यातील जवळपास 4,500 युवा प्रशिक्षणार्थींवर सध्या उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत। सरकारच्या युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। अकोल्यातील बाजार परिसरात आयकर विभागानं धाड टाकली। यावेळी पान मसाला सुपारी विक्रेत्यांच्या दुकानांवर आयकर विभागानं कारवाई केली। त्याचबरोबर जीएसटी आणि आयकर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। साताराच्या वाईमध्ये महसूल विभागाकडून रस्त्याच्या कडेला असणारं अतिक्रमण हटवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आणि याला मागासवर्गीय समाजानं विरोध केला। त्यांच्या विरोधात वाई सातारा रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। वर्ध्यात मांडूळ सापाची तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। बुटीबोरीकडून वर्ध्याला येत असताना पोलिसांनी मांडूळ तस्करीच्या टोळीवर कारवाई केली। यात 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि या टोळीचं राज्याबाहेर कनेक्शन असल्याची माहिती आहे। यवतमाळच्या राळे गावात गोवा आणि मध्य प्रदेश राज्यातून विक्रीसाठी आलेल्या दारूसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली। यात 1,632 लिटर विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला तर या प्रकरणी 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला।